नमस्कार, मी प्राध्यापक विजय गायकवाड, के.पी. कॉलेज पंढरपूर. नमस्कार, मी प्राध्यापक पवार एस.टी. प्रवेश प्रक्रिया प्रमुख इयत्ता 11वी कला वाणिज्य विज्ञान या प्रवेश प्रक्रियेची फेरी क्रमांक 3 19 जुलै 2025 पासून त्याचं वेळापत्रक आपल्या ग्रुपवरती आलेलं आहे. त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्या ठिकाणी आपण थोडक्यात आणि मोजक्या स्वरूपात त्या ठिकाणी विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती कशी पोहोचेल हे आपण ह्या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. सर, तुम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रवेशाची ही तिसरी फेरी आहे, बरोबर. आणि त्यामध्ये तिसऱ्या फेरीमध्ये साधारणतः 19 जुलै ते 21 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांनी नेमकं काय करणं आवश्यक आहे त्याबद्दल माहिती द्या. तर 19 जुलै ते 21 जुलै या दरम्यान विद्यार्थ्यांनी प्रवेश फेरी क्रमांक 3 साठी जर आपलं रजिस्ट्रेशन केलेलं नाही अगोदर अशा विद्यार्थ्यांनी नोंदणी करणं आवश्यक आहे. आणि या दरम्यान फक्त प्रवेशाचा भाग क्रमांक 1 भरता येणार आहे. जो आपला फॉर्म आहे त्या फॉर्मचा भाग क्रमांक 1 भरता येणार आहे. त्याच्यामध्ये काही दुरुस्ती असतील तर त्या दुरुस्ती करता येणार आहे. आणि त्याच्यानंतर 22 आणि 23 या 2 दिवशी आपल्याला जर नोंदणी परत कोणाची राहिली असेल ती करता येणार आहे. आणि कॅप राऊंड 3 याचे जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन भरणं गरजेचं आहे. म्हणजे साधारणतः 19 ते 21 नंतर जी पुढची तारीख येणार आहे 22 जुलै ते 23 जुलै या 2 तारखा ज्या आहेत 19 ते 23 म्हणजे या तारखामध्ये साधारणतः विद्यार्थ्यांना त्यांचे प्रेफरन्स चूज करून फॉर्म लॉक करायला संधी त्या ठिकाणी भेटणार. बरोबर आहे. परंतु 19 ते 21 मध्ये फक्त अर्जाचा भाग क्रमांक 1 भरता येणार आहे. आणि 22 ते 23 या 2 दिवसांमध्ये कॅप राऊंड 3 साठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणे आणि लॉक करणे ही प्रोसेस अवेलेबल आहे. म्हणजे आपल्याला 22 आणि 23 या 2 दिवशी फॉर्म भरून म्हणजे पसंती क्रमांक देऊन फॉर्म हा लॉक करायचा आहे. जर फॉर्म लॉक नाही केला तर आपल्याला तिसऱ्या फेरीच्या मेरिट लिस्टमध्ये आपला नंबर लागणार आहे नाही. कारण असं झालेलं आहे की प्रवेश फेरी क्रमांक 2 मध्ये काही विद्यार्थ्यांनी आपला ऑप्शन ज्यांचा नंबर लागला नव्हता त्यांनी ऑप्शन फॉर्म चेकच केला नाही. अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळालेला नाही. याचा अर्थ असा आहे की प्रवेश फेरी क्रमांक 3 साठी आपल्याला जर अर्ज पुन्हा एकदा भरायचा असेल, आपला नंबर लागला नाही दुसऱ्या फेरीमध्ये म्हणून, तर आपल्याला 22 आणि 23 जुलैला आपला ऑप्शन फॉर्म पुन्हा एकदा चेक करून लॉक करायचा. म्हणजे आपल्याला ऑप्शन तेच ठेवायचे असतील तर तेच ठेवावेत, अन्यथा कट ऑफ मेरिट आपल्या प्रत्येक महाविद्यालयाचं पाहून आपल्याला चेंज करायचं असेल तर ते चेंज करून आपण पुन्हा एकदा ऑप्शन फॉर्म लॉक करणं आवश्यक आहे. बरं, ह्या अनुषंगाने अजून तुम्हाला काही प्रश्न विचारतोय. यामध्ये जर गेल्या 2 फेऱ्या झाल्या, त्या 2 फेऱ्यामध्ये काही विद्यार्थ्यांच्या अडचणी काय झाल्या, कॅटेगरी चेंज किंवा कॉलेज चेंज करायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल? बरोबर. जर एखाद्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन झालेलं आहे पहिल्या फेरीमध्ये किंवा दुसऱ्या फेरीमध्ये, तर त्या विद्यार्थ्याला त्याचं ॲडमिशन रद्द करण्यासाठी संधी आहे. ती रद्द कधी करू शकतात? आत्ता दुसऱ्या फेरीचे प्रवेश चालू आहे. आज रविवार दिनांक 20 जुलैला ती फेरी संपणार आहे. तर या दरम्यान त्यांना रद्द करण्याची संधी आहे. उद्या मात्र त्यांना रद्द करता येत नाही. मग त्याला नंतर कधी रद्द करता येतात? तर पुढच्या फेरीची जी आपल्या 26 ते 28 या दरम्यान जी प्रवेश फेरी आहे, प्रवेश घेण्याची महाविद्यालयामध्ये संबंधित जाऊन प्रवेश घ्यायचा आहे, अशा वेळेस पण पहिल्या 2 फेऱ्यामध्ये जर प्रवेश घेतला असेल तर तो रद्द करता येतो. परंतु पहिल्या फेरीमधला प्रवेश रद्द करायचा आहे किंवा आत्ता प्रवेश घेतलाय तो रद्द करायचा आहे तर कॅन्सल टॅब हा आता सध्या अवेलेबल आहे. अशा विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन मात्र प्रवेश रद्द करावा लागणार आहे. बरं, त्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीला ॲडमिशन मिळेल का कुठल्या फेरीला? जर आपण प्रवेश रद्द केला, एखाद्या महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेतला आणि आपल्या वैयक्तिक कारणाने जर तो रद्द केला तर आपल्याला 4थ्या फेरीनंतर ओपन टू ऑल ही फेरी राहणार आहे. अशा फेरीमध्येच आपल्याला संधी मिळणार आहे. आपण स्वतःहून जर आपण कॅन्सल केलं असेल ॲडमिशन तर आपल्याला शेवटच्या फेरीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे आणि जिथं शिल्लक आहेत जागा अशा महाविद्यालयामध्ये आपला प्रवेश घ्यावा लागणार आहे. दुसरा आणखी मी यामध्ये ॲड करू इच्छितो की काही विद्यार्थ्यांचा पहिल्या राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये पसंती क्रमांक 1च्या महाविद्यालयाला प्रवेश मिळालेला आहे. अशा विद्यार्थ्यांना जर ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर ते कॅन्सल करून त्यांना ओपन राऊंडमध्येच जावं लागेल. जर त्यांना पहिल्या फेरीमध्ये किंवा दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश घेतला नसेल, पसंती क्रमांक 1चं महाविद्यालय मिळून सुद्धा, तरी सुद्धा त्यांना शेवटच्या राऊंडपर्यंतच वाट पाहावी लागणार आहे. म्हणून पसंती क्रमांक 1चं महाविद्यालय मिळालं की आपल्याला प्रवेश घ्यावाच लागतो
हे निश्चित आहे. म्हणून फेरी क्रमांक 3 साठी सुद्धा असं महाविद्यालय पहिल्या पसंतीला टाका की ज्या महाविद्यालयामध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचाच आहे आणि त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश आपल्याला म्हणजे जर नंबर लागला तर घ्यावाच लागतो हे लक्षात ठेवा. बरं हे तुम्ही आता काही पोरांचं त्या ठिकाणी रिजेक्शन झालेलं आहे किंवा कॅटेगरी बदल करायची, ही माहिती तुम्ही कशाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत किंवा पालकांपर्यंत पोहोचवणार? आता जे नोटिफिकेशन आलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती जी MHA-admission.in त्याच्यावरती नोटिफिकेशन येतं. प्रत्येक महाविद्यालयामध्ये दर्शनी भागात लावलं जातं. आपल्या महाविद्यालयामध्ये 3 वेगवेगळ्या भागांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान या 3 ठिकाणी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करण्याचं ठिकाण दिलेलं आहे. जर कला विभागासाठी स्टाफ रूम आहे, वाणिज्य विभागासाठी त्यांचं वाणिज्य विभागाचा विभाग आहे आणि विज्ञान विभागासाठी रयत माऊली सभागृहामध्ये शिक्षक बसलेले असतात. ते विद्यार्थ्यांना या प्रत्येक फेरीचं मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्या अडचणी आहेत त्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये येऊन सुद्धा कर्मवीरभाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर या ठिकाणी आपण आपली समस्या सोडवू शकतो. त्यासाठी तुम्ही वेळ किती ठेवलेली आहे? तर वेळ 10:30 ते 4:30 या दरम्यान, सकाळी 10:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4:30 या वेळेत विद्यार्थ्यांना आपला फॉर्म भरण्यासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत त्या आपण सगळ्या दूर करणार आहोत. परंतु विद्यार्थ्यांनी त्यासाठी काय आपलं आवश्यक आहे तर लॉगिन ID आणि पासवर्ड त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे. आता तिसऱ्या फेरीमध्ये काय नेमकं आता सध्याची पोझिशन काय आहे तर तिसऱ्या फेरीसाठी 22 आणि 23 तारखेला जर तुम्ही ऑप्शन फॉर्म 2 लॉक केला तर आपल्याला 26 ते 28 या दरम्यान संबंधित महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी जायचं आहे. आणि प्रवेशासाठी जात असताना सुद्धा लॉगिन ID आणि पासवर्ड आपला तिथं असणं आवश्यक आहे. त्या लॉगिन ID आणि पासवर्डच्या सहाय्याने तुम्ही लॉग इन करून आपल्याला काय करायचं आहे तर प्रोसीड फॉर ॲडमिशन आपण काय चेक करायचं तर तुमचं जे स्टेटस असतं, तुमचं कॅप राऊंड 3 स्टेटस तिथे येणार आहे. तर त्या स्टेटसमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळालेला आहे ते समजेल. पण ते कधी समजणार आहे? 26 तारखेला समजणार आहे. तर समजल्यानंतर आपण प्रोसीड फॉर ॲडमिशन करायचं आहे आणि संबंधित महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन आपली जी मूळ कागदपत्र आहेत ते मूळ कागदपत्र सादर करून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. मी असं ऐकलंय आपल्या कॉलेजला तालुका लेवल एक मोफत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र त्या ठिकाणी सुरू केलं. त्याबाबत तुम्ही विद्यार्थ्यांना पालकांना कशा पद्धतीने आवाहन करा? बरोबर आहे. पंढरपूर तालुक्यासाठी कर्मवीरभाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर नोडल ऑफिसर म्हणून इथं नेमणूक झालेली आहे आणि या तालुक्याचं संपूर्ण कामकाज प्रवेश प्रक्रियेचं आमच्या महाविद्यालयाचं मोफत मार्गदर्शन आपल्याकडे केलं जातं. तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य काटकर सर आणि महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान विभागातील संबंधित विभागाचे जे प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख आहेत ते आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतात. धन्यवाद.